पुष्पाताई 4 वर्षांपूर्वी सरकारी शाळेतील शिक्षिका पदावरून निवृत्त झाल्या होत्या आणि आपल्या पतीसोबत आनंदाचे जीवन जगत होत्या. पण महामारीच्या कोरोनाच्या रोगाने त्यांच्या पतीला काळाच्या पडद्याआड घेतलं होतं. आपल्या जोडीदाराच्या जाण्याने पुष्पाताई दुःखी झाल्या. त्यानंतर मुलगा आणि सुनेच्या सांगण्यावरून त्या त्यांच्यासोबत पुण्याला आल्या. त्यांचे आयुष्य आता पूर्णपणे बदलले होते. त्यांच्या पतीचा सहवास तर गेलाच होता, पण त्याचवेळी त्यांचे वय 40 वर्षाचे होते. स्थिर कौटुंबिक जीवनही मागे राहिले आणि आसपासचा शेजारी सोडला, जो प्रत्येक सुखदुःखात नेहमी त्यांच्यासोबत होता. पुष्पाताईने महानगरातील उद्यानातल्या एका बाकावर शांतपणे उदास होऊन बसल्या होत्या. पुष्पाताई आपल्याच विचारात कुठेतरी हरवल्या होत्या. शून्यात नजर लावून विचार करत बसल्या होत्या. सकाळची वेळ होती. काही लोक फिरायला आले होते, तर काही योगासने करत होते, तर काही वडीलधारी मंडळी त्यांच्या भूतकाळाच्या आठवणी काढत बसले होते. पण पुष्पाताई आपल्याच विश्वात विचार करत मग्न झाल्या होत्या. तेवढ्यात अचानक आवाज आला की नेहमी हसत राहा, आनंदात राहा, आयुष्य खूप सुंदर आहे. पुष्पाताईंनी पाहिले की जवळपास 60 ते 70 वर्षाचा एक म्हातारा जवळच्याच बाकावरती बसला होता आणि त्यांच्याकडे पाहून हसत होता. इच्छा नसतानाही पुष्पाताई बळच हसायला लागल्या. ह्या अनोळखी शहरात पहिल्यांदा कोणीतरी त्यांच्याशी बोलले होते. बाटलीतून पाणी पीत म्हातारा म्हणाला, माझे नाव सदाशिव आहे. मी जवळच्या इमारतीत राहतो. तुम्ही खूप चिंतेत दिसत आहात. मागच्या गोष्टी विसरून पुढे जाणे, यालाच तर खरं आयुष्य म्हणत असतात. एवढं बोलून तो म्हातारा पुन्हा फिरायला निघून गेला आणि पुष्पाताई ते निघून गेल्यानंतर मनातल्या मनात म्हणाल्या, ज्यांच्या आयुष्यात दुःखच नसेल त्यांना जीवन तर सुंदरच वाटेल. प्रत्येकजण ज्ञान देतो, पण आपल्यासोबत काय चाललं आहे हे फक्त आपल्यालाच माहिती असते. आता पुष्पाताई रोज उद्यानात, बागेत, रोडला फिरायला येऊ लागल्या आणि जवळपास रोजच सदाशिवरावांना नमस्ते म्हणत होत्या. एके दिवशी सदाशिवरावांनी विचारले की तुम्ही बाहेरून आला आहात का? तेव्हा पुष्पाताई म्हणाल्या की मी यापूर्वी नागपूरला राहत होते. मुलगा आणि सून नोकरी ह्या शहरामध्ये करतात, पण कोरोनाच्या महामारीच्या आजारामुळे माझ्या नातवाची शाळा बंद आहे. त्यामुळे त्याचा सांभाळ करण्यासाठी माझा मुलगा आणि सून मला येथे घेऊन आले आहेत. माझ्या पतीच्या निधनानंतर मी नागपूरमध्ये पूर्णपणे एकटी पडली होते. माझ्या मुलीचे सासर इथे पुण्यातच आहे. कधीतरी मला माझ्या मुलीलाही भेटता येईल असा विचार करून मी इथे आले. मग सदाशिवराव म्हणाले, पुणे शहरात आपले स्वागत आहे. चला, मी तुम्हाला आमच्या वयाच्या माणसांसोबतही भेट घालून देतो. वास्तविक इथे उद्यानात वृद्धांचा समूह तयार झाला आहे. आम्ही सर्वजण एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतो. हसतात, बोलतात, कधी भजने गातात, तर कधी कुठे जवळच्या मंदिरात फिरायला जातात. कधी वाढदिवस साजरा करतात, तर कधी सण साजरे करतात. त्यांचे बोलणे ऐकून पुष्पाताईंना आनंद झाला आणि त्यांनी ग्रुपमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा सदाशिवरावांनी त्यांची ओळख ग्रुपच्या इतर सदस्यांसोबत करून दिली. त्यांना ग्रुपमध्ये सामील करून घेतले. त्या समूहातील बहुतेक लोकांनी त्यांचे जीवनसाथी गमावले होते. कुणाला काही आजार होते, तर कोणाला काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम होता. पण सर्व लोक चैतन्यशाली आणि ऊर्जेने भरलेले जीवन जगत होते. त्या लोकांना भेटून पुष्पाताईंचे दुःख दूर झाले होते. आता रोज सकाळ संध्याकाळ सर्व लोकांसोबत त्यांनी वेळ घालवायला सुरुवात केली. बऱ्याच वेळी पुष्पाताई आपल्या मुलीला फोन करून उद्यानात येणाऱ्या वयस्कर लोकांबद्दल बोलायच्या. तिच्या मुलीला तिच्या वयाच्या लोकांशी तिच्या आईचा संवाद ऐकून खूप आनंद व्हायचा. एके दिवशी पुष्पाताई यांच्या लक्षात आले की उद्यानात येणारे सर्व वृद्ध लोक त्यांच्यापेक्षा वयाने फार मोठे होते, पण प्रत्येकजण फिट होता आणि स्वतःला अपडेट ठेवत होता. घरी येऊन त्यांनी आरशात चेहरा पाहिला. तेव्हा त्यांना वाटले की वेळेच्या आधीच त्यांनी स्वतःला म्हातारे बनवून ठेवले आहे. आज विचार करून त्यांनी बाजारातून केसांना लावण्यासाठी मेहंदी विकत घेतली आणि केसांना कलर केला. मग त्यांनी कपाट उघडले आणि पतीने दिलेल्या सर्वात सुंदर साडी नेसली आणि आरशात स्वतःला बघून त्या स्वतःच्या मनाशी म्हणाल्या, खूपच छान,
संध्याकाळच्या सुमारास जशा त्या पार्कला जायला निघाल्या त्यावेळेस त्यांच्या सुनेची नजर त्यांच्यावरती पडली. त्यांना पाहून तिचे तोंड उघडेच राहिले. तिने विचारले, हे सर्व काय आहे आई? तेव्हा पुष्पाताईंच्या सुनेने पटकन तिच्या नवऱ्याला आवाज दिला, बघा तर जरा तुमच्या आईला काय झाले आहे. हे काय वय आहे का सजण्याचे, मेकअप करण्याचे? जशी मुलाची नजर त्यांच्याकडे पडली तेव्हा तोंडावर हात ठेवून हसायला लागला. तेव्हा सून म्हणाली, आई, हे सगळे करण्याचे तुमचे वय नाहीये. शिवाय आता तर बाबाही या जगात नाहीये. मुलगा आणि सुनेचा व्यवहार पाहून पुष्पाताईंना खूपच दुःख झाले. त्या गुपचूप आपल्या खोलीत जाऊन बसल्या. आता त्यांची पार्कमध्ये जाण्याची देखील इच्छा नव्हती. त्या विचार करू लागल्या की जर आज थोडीशी चांगली तयारी केली तर मी काय असा मोठा गुन्हा केला. आजपर्यंत तर मी माझ्या सुनेला कोणत्याही गोष्टीसाठी रोकटोक केली नाही. तिला कोणतीही अडवणूक कधीच केली नाही. ती स्वतःच्या मनाचे कपडे घालते, खाते पिते, बाहेर फिरते, येते जाते. पण मी तर कधीच काही बोलले नाही. या उलट नेहमी हा विचार करायचे की वेळ बदलला आहे. मोठ्या शहरातील लोक मॉडर्न झाली आहेत. पण आज जेव्हा मी थोडासा माझ्या स्वतःबद्दल विचार केला तर माझ्याच मुलांनी माझा अपमान केला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेवढ्यात त्यांच्या मोबाईलवर त्यांच्या ग्रुपमधील सदस्यांचे फोन येऊ लागले. त्याचवेळी पुष्पाताई उभ्या राहिल्या आणि स्वतःला म्हणाल्या की नाही, माझं आयुष्य मी माझ्या स्वतःच्या मर्जीने जगणार आहे, असं म्हणत त्या पार्कमध्ये निघून गेल्या. आता पुष्पाताई स्वतःसाठी जगू लागल्या होत्या. त्यांना मिळणारी पेन्शनची रक्कम चांगलीच मिळत होती. तो पैसा आजपर्यंत त्या आपल्या सुनेला आणि मुलाला देत होत्या. परंतु ह्या महिन्यात त्यांनी त्यांची पेन्शन स्वतःवरती खर्च केली होती. पार्कमध्येही त्यांच्या ह्या बऱ्याच मैत्रिणी आता झाल्या होत्या, ज्यांच्यासोबत बाजारात जाऊन त्यांनी स्वतःसाठी आवडते कपडे आणि वस्तू विकत घेतल्या होत्या. पण सुनेला मात्र ह्या सर्व गोष्टी त्यांच्या खटकत होत्या. तिने तिच्या पतीचे कान भरत सांगितले की तुम्ही आईला रोकटोक का नाही करत, बोलत का नाही? किती फालतू खर्च करू लागल्या आहेत आई. आता आपल्या हातात एकतरी पैसा देत नाहीत. त्यांच्या येण्याने आपलाही खर्च वाढलेला आहे. बायकोच्या बोलण्यात अडकून पुष्पाताई यांचा मुलगा सुमित त्यांच्याजवळ गेला आणि म्हणाला की आई, ह्या वेळेस तू तुझे पेन्शनचे पैसे का नाही दिले तू आम्हाला? त्याचे बोलणे ऐकून पुष्पाताई हैराण झाल्या होत्या. तितक्यात त्यांची सून येऊन म्हणाली की अरे, ह्या वयात इतका फालतू खर्च करणे चांगली गोष्ट आहे का? पार्कमध्ये काय जाऊ लागल्या तर तुम्ही आझाद पक्षी झाल्या, मोकळ्या सोडत आहात. त्यावेळी पुष्पाताई म्हणाल्या की सुनबाई, मी तुला पूर्णपणे आझादी दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही लोक माझ्यावरती कोणतेही निर्बंध टाकू शकत नाही. मी जे काही करते ते माझ्या इच्छेनुसार आणि मर्जीनुसारच करत आहे. त्यांचे हे बोलणे ऐकून मुलगा आणि सून दोघेही शांत बसले. पुष्पाताई स्वयंपाक करण्यात अव्वल होत्या. एक दिवस त्यांनी गाजराचा हलवा बनवला. तेव्हा आपल्या ग्रुपच्या सदस्यांसाठी त्यांनी तो पार्कमध्ये नेऊन सर्वांना खाऊ घातला. परंतु सदाशिवराव यांनी तो घेण्यासाठी नकार दिला होता. पुष्पाताई यांनी विचारले, तुम्हाला गाजराचा हलवा आवडत नाही का? तेव्हा सदाशिवराव म्हणाले की गाजराचा हलवा तर मला खूप आवडतो, पण मला डायबेटीज आहे आणि ब्लड प्रेशरचीही समस्या आहे. म्हणून मी बाहेरचा गोड गाजराचा हलवा खाऊ शकत नाही आणि घरी मला बनवताही येत नाही. म्हणून मी गाजराचा हलवा खाणे सोडलेच. मग पुष्पाताई म्हणाल्या की म्हणजे तुमच्या घरी कोणीच नाही का? यावर सदाशिवराव बोलून शकले नाहीत. त्यांच्या डोळ्यातून 2 अश्रू निघून त्यांच्या गालापर्यंत आले होते आणि गुपचूप घराकडे निघून गेले. ते 2 दिवस परत गेलेच नाहीत. सदाशिवराव पार्कमध्ये काही आलेच नाहीत म्हणून ग्रुपच्या सदस्यांनी विचारले असता कळले की ते फोनही उचलत नाहीत. पुष्पाताईंना मनातल्या मनात त्यांची आता काळजी वाटू लागली होती. सारखं सारखं त्यांचा तो हसरा खेळता चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर येऊ लागला होता. जसे घरी जाण्यासाठी त्या पार्कमधून निघाल्या तेव्हा त्यांची पावले स्वतःहून सदाशिवराव यांच्या घराकडे वळाली. गार्डला त्यांच्या घराचा नंबर विचारला आणि त्यांच्या दारावरची बेल वाजवली. सदाशिवरावांनी अडखळत पावलांनी चालत येऊन दरवाजा उघडला. जसं त्यांनी दारात उभ्या असलेल्या पुष्पाताईंना पाहिलं तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
आणि मग त्यांनी पुष्पाताई यांना घरामध्ये बोलावले. सदाशिवराव यांची अशी परिस्थिती पाहून पुष्पाताई यांना खूपच वाईट वाटले आणि त्या हैराण झाल्या आणि म्हणाल्या की तुमची तब्येत इतकी खराब आहे, पण घरात तुमच्या सेवेसाठी, देखरेखीसाठी कोणीही नाही. तेव्हा सदाशिवराव म्हणाले की खरं तर मी एकटाच राहतो. हे ऐकून पुष्पाताईंना खूप अस्वस्थ झालं. इतक्या चांगल्या स्वभावाचा व्यक्ती आणि असा एकटा आहे. हे एकटेपण याच व्यक्तीच्या नशिबात का आले? आणि जेव्हा ते आजारी आहे तर त्यांची काळजी घेणारे कोणीही नाही. मग पुष्पाताई यांनी ग्रुपवरच्या इतर सदस्यांना फोन करून बोलावले. सदाशिवराव यांनी सगळ्यांना बोलवण्यास खूप नकार दिला, पण पुष्पाताई म्हणाली, हे तुम्ही काय बोलताय? ज्या व्यक्तीने मला जगायला शिकवले त्याला मी असे एकटे कसे सोडू? काहीच वेळात सगळे सदस्य आले. त्यांच्या मदतीने पुष्पाताई यांनी सदाशिवरावांना डॉक्टरांकडे घेऊन गेल्या आणि डॉक्टरांनी त्यांना चांगला आहार आणि औषधे वेळेवर घेण्यासाठी सल्ला दिला. पण त्यांच्या खाण्यापिण्याच्या समस्या होत्या. पुष्पाताईंनी ग्रुपमधील इतर 2 महिला सदस्यांनी त्यांच्या घरी 3 वेळेचे जेवण तयार करून पाठवण्याची जबाबदारी घेतली. वेळोवेळी पुष्पाताई यांना औषधे घेण्यासही सांगत असत. काही दिवसातच सदाशिवराव पूर्णपणे बरे झाले आणि उद्यानात परत येऊ लागले. एके दिवशी पुष्पाताईंनी त्यांना विचारले, तुमचे या जगात कोणीच नाही का? आज पुष्पाताई यांच्या प्रश्नाला सदाशिवराव नाही म्हणू शकले नाहीत आणि एक एक करून आपल्या भूतकाळाची पाने उलगडू लागले आणि हसत म्हणाले, ते किती सुंदर दिवस होते जेव्हा मी माझ्या पत्नीला लग्न करून घरी घेऊन आलो होतो. आम्ही दोघांनी मिळून किती सुंदर स्वप्न पाहिली. तुम्हाला म्हणून सांगतो हो पुष्पाताई, आमच्या लग्नाला 9 वर्षापर्यंत आम्हाला मूलबाळ झालेच नाही. बरं, काही वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर आनंदाची बातमी आली आणि आमच्या मुलाचा जन्म झाला. आमच्या छोट्याशा कुटुंबात आम्ही खूप आनंदी होतो, पण कदाचित तोच आनंद देवाला मान्य नव्हता. माझा मुलगा नुकताच 6 वर्षांचा झाला होता जेव्हा एके दिवशी मला समजले की माझ्या बायकोला कॅन्सर झालेला आहे आणि मला कळाले तोपर्यंत खूप उशीर झाला होता. माझी जीवनसाथी या जगातून कायमची निघून गेली. बोलता बोलता सदाशिवराव यांचा गळा भरून आला. नातेवाईकांनी मला परत लग्न करण्याचा खूप मोठा सल्ला दिला, पण मला माझ्या एकुलत्या एक मुलाला सावत्र आईकडे सोपवायचं नव्हतं. मी एकट्याने त्याला आई आणि बाप ह्या दोघांचेही प्रेम दिलं आणि कशाचीच कमी कधीच पडू दिली नाही. पण मुलाने बघा काय केले. 1 महिन्यासाठी अमेरिकेला फिरायला जात आहे असे सांगून मुलगा आणि सून निघून गेले आणि त्यानंतर मला कळाले की ज्या घरात आम्ही लोक राहत होतो, मुलाने ते घर अमेरिकेला जाण्यासाठी आधीच विकून टाकले होते आणि ज्यांनी ते घर खरेदी केले होते त्यांना तो सांगून गेला की 2 महिन्यानंतर घर खाली करून घ्या आणि त्यानंतर मुलगा परत कधी आलाच नाही. मी खूप वाट पाहिली, तो कधीतरी परत येईल, पण तो आलाच नाही. सदाशिवराव यांच्या डोळ्यात पाणी आले. नंतर ते म्हणाले, जर मी माझ्या सेवानिवृत्तीचे पैसे FD मध्ये ठेवले नसते तर मी आज रस्त्यावर आलो असतो. त्याच पैशातून मी हे 2 खोल्यांचे घर विकत घेतले आणि ते आता आनंदाने राहू लागलो आहे. हे सांगताना आणि बोलताना सदाशिवराव यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पुष्पाताई यांनी त्यांना प्रोत्साहन दिले आणि म्हणाले, अरे, तुम्हीच मला सांगत होता की प्रत्येक क्षणी हसत राहायला पाहिजे आणि आता तुम्हीच हे विसरलात. दोघांनीही एकमेकांमध्ये एक चांगला मित्र दिसू लागला. त्यांच्यासोबत ते त्यांची सुखदुःख शेअर करू शकत होते. काही दिवस गेल्यानंतर एके दिवशी पुष्पाताई पार्कमध्ये गेल्या तेव्हा ग्रुपमधील सदस्याने एक मोठा केक ऑर्डर केला. हे पाहून त्यांना खूप मोठा धक्का बसला. तर तिथे सगळ्यांनी पुष्पाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पुष्पाताईंना स्वतःला आठवत नव्हते की आज त्यांचा वाढदिवस होता. सर्वांचं इतकं प्रेम पाहून त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. केक कापून झाल्यावर सगळ्यांनी मिळून पुष्पाताई यांना एक अतिशय सुंदर साडी भेट म्हणून दिली. तेव्हा पुष्पाताई यांनी विचारले, पण माझा वाढदिवस आज आहे हे तुम्हा लोकांना कसे समजले? तेव्हा सदाशिवराव म्हणाले, सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व काही कळते. वाढदिवस साजरा केल्यानंतर पुष्पाताई यांनी त्यांच्या भेटवस्तू घेऊन गेल्या आणि जेवणाच्या टेबलावर ठेवल्या. घरी जेवणाच्या टेबलावर ठेवलेल्या वस्तूंकडे सुनेची नजर पडली. तेव्हा ती म्हणाली, सुमित, तू माझ्यासाठी इतकी सुंदर साडी आणलीस
थँक्यू सो मच. तेव्हा सुमित म्हणाला, नाही, मी तर साडी आणलीच नाही. ते ऐकून पुष्पाताई फ्रेश होऊन बाहेर आल्या आणि म्हणाल्या, ही साडी माझी आहे. सुनबाई म्हणाली, आई, ही साडी तर खूपच सुंदर आहे, पण तुम्ही या साडीचे काय करणार आहे? मी ही साडी घेते, असे म्हणत तिने साडी उचलण्यासाठी हात पुढे करताच पुष्पाताई यांनी ती साडी उचलली आणि म्हणाल्या, नाही सुनबाई, ही साडी माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. सून आपल्या सासूकडे पाहतच राहिली. तेव्हा पुष्पाताई म्हणाल्या, खरं तर आज माझा वाढदिवस होता, म्हणून उद्यानातील आमच्या गटातील सर्व सदस्यांनी ही साडी मला भेटवस्तू म्हणून दिली आहे. आई, खरंच आज तुझा वाढदिवस होता? आम्हाला तू बोलली नाहीस. कारण आई, तू तुझा वाढदिवस कधीच साजरा करत नाही, त्यामुळे आमच्या आठवणीत राहिलाच नाही. यावेळी पुष्पाताई जुन्या आठवणींमध्ये हरवून गेल्या होत्या. जेव्हा त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्या दिवसभर स्वयंपाकघरात उभ्या राहून त्याच्या आवडीचे पदार्थ बनवायच्या आणि संध्याकाळी मुलांच्या सोबत, त्यांच्या मित्रांसोबत, सगळ्यांसोबत सुमीचा वाढदिवस साजरा करायच्या. पण मग विचार करू लागले की मुलगा आणि सून आपल्या आयुष्यात मस्त असतात तेव्हा मोठ्यांनी स्वतःसाठी जगायला हवं. पण सुनेला तिच्या सासूमध्ये झालेला बदल हा अजिबात आवडत नव्हता. एके दिवशी पुष्पाताई पार्कमध्ये फिरायला गेल्या होत्या, तेव्हा त्या आपल्या मोबाईलसोबत घ्यायला विसरल्या. त्या दिवशी त्यांची सून आणि मुलगा लवकर घरी आले आणि सुनेची नजर सासूबाईंच्या मोबाईलवरती पडली असता तिने तो उचलला आणि तपासायला सुरुवात केली. पण तिची सासू व्हॉट्सअप आणि फेसबुकवर असल्याचं पाहून ती थक्क झाली. नवऱ्याला मीठ मिरची लावून सदाशिवरावांनी पाठवलेले गुड मॉर्निंग आणि गुड नाईटचे मेसेजेस दाखवू लागली. आता तर मुलालाही आईमध्ये खोट असल्याचे दिसू लागले. बस मग काय होते, जशा पुष्पाताई घरी आल्या तसा मुलगा आणि सून दोघेही तयारच होते. त्यांच्यावर ओरडायला आणि भांडण करायला लागले. आपल्या आईला काही बोलण्याची संधी देण्याआधीच त्यांच्या चारित्र्यावर बोट ठेवू लागले. पुष्पाताई स्तब्ध उभ्या राहिल्या होत्या. मग स्वतःवर नियंत्रण ठेवत त्या म्हणाल्या की सुनबाई, 2 दिवसांपूर्वी तू तुझ्या ऑफिसच्या मित्रासाठी घरी पार्टी आयोजित केली होतीस. त्यात तुझ्या ऑफिसमधील सर्व मित्र आले होते, ज्यात पुरुषही होते आणि महिलाही. पण मग मी तर तुझ्या चारित्र्यावर बोट दाखवलं नाही, मग तू माझ्याबद्दल असं कसं बोलू शकतेस? पुष्पाताईंच्या तोंडून त्वरित उलट उत्तर ऐकल्यावर त्यांच्या सुनेजवळ बोलायला शब्दच उरले नाहीत आणि पाय पटकन आपटत ती तिच्या खोलीमध्ये निघून गेली. दुसऱ्या दिवशी तिचा मुलगा आणि सून ऑफिसला गेल्यानंतर जशा पुष्पाताई आपल्या नातवासाठी जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या, तेव्हा फरशीवर पाणी सांडलेलं असल्याकारणाने त्यांचा पाय घसरला आणि त्या जोरात जमिनीवर पडल्या. त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आणि त्यांच्या कमरेलाही तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यांच्या नातवाने लगेचच वडिलांना फोन करून सर्व परिस्थिती सांगितली आणि त्यांना लवकरात लवकर डॉक्टरांकडे नेण्यासाठी सांगितले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांच्या हाताच्या हाडात फ्रॅक्चर झाल्याचे आढळून आले. डॉक्टरांनी त्यांच्या हाताला प्लास्टर करून औषधे दिली आणि संध्याकाळपर्यंत घरी पाठवले. पण आता त्या उद्यानात जाऊ शकत नव्हत्या. सदाशिवराव जेव्हा कधी त्यांना फोन करायचे किंवा मेसेज करायचे तेव्हा त्या कशालाही प्रतिसाद देत नसत. शांतपणे पडून रडत बसायच्या. जेवण बनवून ठेवून द्यायच्या आणि मुलगा आणि सून दररोज कामावरती निघून जायचे. दोघांनीसुद्धा आईसाठी 1 दिवसाची देखील सुट्टी घेतली नव्हती. पुष्पाताईंना उठायला बसायला खूप त्रास होत होता, पण कुणालाही त्यांचा काहीच फरक पडत नव्हता. एके दिवशी ग्रुपमध्ये सर्व वयस्कर सदस्य त्यांच्या घरी आले. काहींच्या हातात फुले होती तर काहींना गेटवेल सूनचे कार्ड आणले होते. कुणी समोसे आणले होते तर कुणी जिलेबी. त्यांना पाहून बेडवर पडलेल्या पुष्पाताईंना असे वाटले की जसे त्यांना कोणीतरी जवळचीच माणसे भेटायला आली आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य पसरले. सर्वांनी हसत खेळत स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला. हसत बोलत 1 तासभर निघून गेला. आता पुष्पाताई काळजी करू लागल्या, कारण त्यांचा मुलगा आणि सुनेची येण्याची वेळ झाली होती. सून काय म्हणेल याची त्यांना आतून खूप भीती वाटत होती. यावेळी दारावरची बेल वाजली आणि मुलगा व सून आतमध्ये आले.
आणि आतील दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले. सगळे गेल्यानंतर त्यांची सून बोलली की माझं घर आहे, ही कुठली धर्मशाळा नाही. कोणी उठायचं आणि ह्या घरामध्ये यायचं आणि घरातून निघून जायचं. आणि आई, तुम्ही आमच्या समोर तर प्रचंड वेदना झाल्याचं नाटक करत आहात आणि आमच्या पाठीमागे आपल्या मित्रमैत्रिणींना घरी बोलावून घरी पार्टी करता का? थोडी तरी लाज बाळगा. ह्या तुमच्या कृतीचा मुलावर काय परिणाम होईल? सुनेचे हे बोलणे ऐकून पुष्पाताई शांतपणे पडून राहिल्या. आज त्यांना त्यांच्या नवऱ्याची खूपच जास्त आठवण येत होती. विचार करू लागल्या की ते असताना कोणाचीही माझ्याकडे बोट करून बोलण्याची हिंमत देखील कधी झाली नाही आणि आज मला हे अपमानाचे कडू शब्द पचवून घ्यावे लागत आहेत, तेही माझी काही चूक नसताना. दिवस असेच जाऊ लागले आणि जवळपास 2 महिन्यानंतर पुष्पाताई यांच्या हाताचे प्लास्टर काढले गेले. आता त्या पुन्हा त्या पार्कमध्ये जाऊ लागल्या आणि हळूहळू त्यांचे हास्य पुन्हा परत येऊ लागले. पण सुनेकडून टोमणे काही थांबण्याचे नाव घेतच नव्हते आणि मुलाने हे सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले होते. घरातील वातावरणामुळे अस्वस्थ होऊन एके दिवशी पुष्पाताई यांनी निर्णय घेतला की आता बस झालं, अजून नाही. जीवनाची संध्याकाळ तर झालीच आहे आणि हे जीवन कधी संपेल माहीतही नाही. म्हणून त्याआधी मला स्वतःसाठी जगायचे आहे. जे मला आवडेल ते मला करायचे आहे. मुलगा आणि सून यांच्या मोहाला बाजूला ठेवून त्यांनी एक दिवस ठरवले आणि समोरच्या इमारतीत भाड्याने 2 खोल्यांचा फ्लॅट विकत घेतला. जेव्हा मुलांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा पुष्पाताई यांनी स्पष्टपणे म्हणाल्या की आता मला कोणावरतीही ओझे बनून राहायचं नाही. तेवढ्यात त्यांची सून बोलली, हो, पंख लागले आहेत आता तुम्हाला. आता तर तुम्ही मोकळ्याच झाला आहात फिरायला. या बदल्यात राग येण्याऐवजी पुष्पाताई हसत म्हणाली, आता मी माझी अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करेल. सामान बांधून त्या त्यांच्या फ्लॅटवरती शिफ्ट झाल्या. त्यांना इतकी पेन्शन तर येतच होती की त्या एका मोलकरीण ठेवू शकतील आणि स्वतःचा खर्च आरामात भागवू शकतील. आता पुष्पाताई या आपले जीवन शांतपणे जगत होत्या. त्यांचा मुलगा आणि नातू त्यांना अधूनमधून भेटायला येत होते, पण सुनेला तितकेही कष्ट घ्यावेसे वाटले नाही. सदाशिवराव बऱ्याच वेळा त्यांच्या घरी संध्याकाळचा चहा घ्यायला यायचे. अनेकदा उद्यानातील इतर वृद्ध लोकही त्यांच्या घरी येत जात असायचे. आता पुष्पाताई यांना स्वतःला खूप आजाद झाल्यासारखे वाटत होते. पुष्पाताई यांनी त्यांच्या मुलालाही त्यांच्या विभक्त होण्याबद्दल सांगितले होते. त्यामुळे त्यांना थोडं दुःख तर झालेच होते, पण त्यांच्या आईला आता तिच्या इच्छेनुसार जगता येईल असा दिलासा देत होते. एके दिवशी पुष्पाताई यांनी आश्चर्याचा धक्का बसवला होता जेव्हा त्यांनी आपल्या मुलासोबत सुनेला घराच्या आत येताना पाहिले. त्या काही विचारायच्या आधीच ते एकदम आत आले आणि म्हणाले, आई, काही लाज लज्जा उरली आहे की नाही? माहीत आहे का समाजातील लोक तुमच्याबद्दल काय बोलत आहेत? ते शेवटी तुमच्या आणि सदाशिवराव यांच्यामध्ये काय चालले आहे? तेव्हा पुष्पाताई म्हणाल्या, समाजातील लोक काय म्हणतील याची मला पर्वा नाही. मला एवढेच माहीत आहे की माझे आयुष्य संपूर्ण जबाबदाऱ्या पाळता स्वतःचा विचार करणे सोडूनच दिले होते. उर्वरित आयुष्य मला आनंदाने जगायचे आहे आणि मला वाटत नाही की यात कोणाला काही अडचण असायला हवी. आणि राहिला प्रश्न सदाशिवरावांचा, तर त्यांनी मला कसे जगायचे हे शिकवले आहे, नाहीतर मी पूर्णपणे तुटून पडले होते. तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला, पण आई, तू लोकांना ओळखत नाहीस. असे लोक आपलेपणा दाखवून दुसऱ्यांना लुटून जातात. बेटा, हे केस मी उन्हात पांढरे केले नाहीत आणि असेही आपल्याच माणसांनी लुटले आहे. दुसरे काय लुटतील? तुम्ही माझ्याकडे काय सोडले आहे की कोणी लुटून घेईल? त्याचवेळी दरवाजात उभे असलेले सदाशिवराव हे सर्व काही ऐकत होते. ते घरात आले आणि त्यांना पाहताच पुष्पाताई यांचा मुलगा आणि सून यांचे तोंड उघडेच पडले. जसे ते उठून बाहेर जाऊ लागले त्याचवेळी सदाशिवराव त्यांना म्हणाले, बेटा, पुष्पाताई यांना लाज नाही तर तुझ्यासारख्या लोकांना लाज वाटायला हवी. तुम्ही लोक कोणाच्या चारित्र्यावरती बोट ठेवताय? एकदा तरी विचार करून बोलायचे ना. तुम्हा लोकांना जाणून घ्यायचे आहे की तुमची आई काय करत आहे. सदाशिवरावांनी हे सांगताच पुष्पाताई यांनी गप्प राहण्याचा इशारा केला.
पण आज ते थांबणारे नव्हते. ते म्हणाले की आम्ही सर्वजण रोज सकाळ संध्याकाळ उद्यानात बसतो तेव्हा तिथल्या जवळपासच्या सोसायटीत काम करणाऱ्या महिलांची मुलं शेजारीच फिरत असतात. लहान वयात ती मुलं वाईट सवयींना बळी पडतात. त्यांना सांभाळायला कोणीही नसतं. त्या गरीब लोकांकडे इतकेही पैसे नाहीत की ते आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकतील. तुमच्या सासूबाईंना त्या मुलांना शिकवण्याचे चांगले कार्य करायचे आहे. त्यांना एक शाळा उघडायची आहे जेणेकरून शिक्षणापासून वंचित राहिलेल्या सर्व गरीब मुलांना मोफत शिक्षण मिळावे. तुमच्या आईला गरीब लोकांना मदत करून त्यांचे म्हातारपण सार्थकी करायचे आहे. अनेकदा आम्ही लोक या विषयावरती बसून नियोजन करत असतो. या कामात आम्हाला मदत करणारी NGOशी आमची बोलणी सुरूच आहेत. तुझ्या आईचे जुने वर्षानुवर्षेचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. पण आज आपल्याच आईबद्दल तुमचे विचार ऐकून मला फार वाईट वाटले. माझ्या मुलाने मला आधीच सोडले हे चांगले झाले. हैराणीची गोष्ट ही आहे की आपल्या आईसाठी मुलगा आणि सुनेची ही विचारसरणी असू शकते. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये कोणाशी हसून बोलत नाही का? जेव्हा तुमच्या आईने तुमच्यावर नियंत्रण ठेवले नाही तेव्हा तुम्ही कसे पुष्पाताईंच्या वागण्यावर नियंत्रण ठेवू शकता? मुलगा आणि सुनेकडे ह्या गोष्टीचे कोणतेही उत्तर नव्हते तर ते शांतपणे निघून गेले. आज सदाशिवराव रागवले होते म्हणून पुष्पाताई म्हणाल्या की चला सोडा ह्या गोष्टींना. मी मस्तपैकी आपल्या सर्वांसाठी चहा बनवते. चहा प्या आणि मग नंतर राग शांत होईल. त्यांचे हे बोलणे ऐकून सदाशिवराव हसले आणि म्हणाले, आमची मेहनत रंगली आहे. NGOकडून आपल्याला शाळा सुरू करण्यासाठी जवळच एक इमारत मिळालेली आहे. हे ऐकून पुष्पाताई यांना खूपच आनंद झाला. लवकरच या इमारतीचे शाळेत रूपांतर झाले. सर्व शिकलेले वृद्ध लोक मिळून मुलांना शिकवण्याचे काम करू लागले. सर्व लोकांनी मिळून मनसोक्त मदत केली आणि शाळा सुरुवात केली. माध्यमिक शाळेच्या सुरुवातीला फक्त 20 मुले होती, पण आता हळूहळू त्यांची संख्या वाढतच गेली. काही वर्षातच त्यांची शाळेची चर्चा सगळीकडे होऊ लागली. पुष्पाताईंनी त्यांच्यासोबत काम करणारे इतर वृद्ध लोकांना जगण्याचा एक उपदेश सापडला होता. एके दिवशी पुष्पाताई यांची मुलगी काही दिवसांसाठी त्यांच्याकडे आली. तेव्हा ती भाऊ आणि वहिनीला भेटायला गेली. तेव्हा त्यांनी तिला सदाशिवराव यांच्याबद्दल सांगितले. तिने आपल्या आईला समजावून सांगावे असे ते म्हणाले. पण त्यांच्या मुलीला आपल्या आईची कुठेही चूक दिसत नव्हती. उलट तिच्या आईच्या चेहऱ्यावर हसू पुन्हा उमटल्याचा आनंद तिला दिसत होता. ती तिचे म्हातारपण अतिशय आनंदाने जगत आहे आणि सदाशिवराव तिला पूर्णपणे पाठिंबा देत आहेत. त्यांच्यातील मैत्री स्वार्थाच्या पलीकडे आहे आणि या जगाच्या समजण्याच्या पलीकडे देखील आहे. एकांतात बसून या सर्व गोष्टीचा विचार करता करता तिची नजर शेजारीच ठेवलेल्या न्यूजपेपरवरती पडली. तेव्हा त्यात छापलेल्या बातमीने त्यांचे लक्ष वेधले. जेव्हा म्हातारपणात मुले सोडून जातात तेव्हा एकटी आई किंवा एकट्या बापाने कुठे जायचे? म्हातारपणात एकाकीपणावरती मात करण्यासाठी एका 65 वर्षीय वृद्धाने एका 63 वर्ष असलेल्या महिलेसोबत लग्न केले. दोघांनीही आपलं कुटुंब पुन्हा सेटल केले आणि ते आता खूप आनंदी आहेत. ही बातमी वाचून पुष्पाताई यांच्या मुलीच्या मनात एक विचार आला. तेव्हा सदाशिवराव पुष्पाताई यांच्या घरी आले. तेव्हा तिने तिच्या आईला आणि सदाशिवरावांसमोर दोघांच्याही लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि सांगितले की जर तुमच्या दोघांचे हे नाते जगाला समजू शकत नसेल तर तुमच्या नात्याला एक नाव का देऊ नये? तुम्हा दोघांनाही एकमेकांच्या जीवनसाथी व्हायला आवडेल का? तेव्हा पुष्पाताई म्हणाली, हे काय बोलत आहेस तू? ह्या वयात का आम्हाला कलंकित करत आहेस? हे जग काय म्हणेल? पण तिचे बोलणे ऐकून सदाशिवराव काही वेळ गप्प राहिले. मनात बरेच काही चालू होते. पुष्पाताई यांचा राग पाहून त्यांनी काहीच न बोलण्याचा निर्णय घेतला आणि ते आपल्या घरी परतले. पुष्पाताई यांनी त्यांच्या मुलीला समजावलं, आई, जर आयुष्याच्या वाटेवर तुला चांगला साथीदार मिळाला तर सोबत चालण्यात काहीच गैर नाही. पुष्पाताई यांनी विचार करता करता आपल्या पतीच्या फोटोसमोर बसल्या. त्यांचे मन अस्वस्थ झाले होते. विचार करू लागल्या की मी माझ्या पतीला फसवू शकत नाही. मग पुढच्या क्षणी विचार आला की माझ्या नवऱ्यालाही हेच हवं होतं
की माझ्या ओठांवर नेहमी हसू हवं होतं. माझ्या डोळ्यातील अश्रू पाहून त्यांच्याही आत्म्याला शांती मिळणार नाही. आणि जर मैत्रीला एका नात्याचे नाव दिले तर जगाचे तोंडही बंद होईल. सदाशिवरावांनाही त्या नात्याला काही हरकत नव्हती. काळजी होती ती फक्त या दोघांवर कोणी बोट दाखवायला नको. पण जेव्हा ही बातमी पुष्पाताईंच्या मुलापर्यंत आणि सुनेपर्यंत पोहोचली तेव्हा ते दोघेही आपल्या या नातेच्या विरोधात होते. सोसायटीतील प्रत्येकजण त्यांच्याबद्दल बोलत होता. काही जण त्यांच्या धाडसाचे कौतुक देखील करत होते, तर काही जण त्यांना नावं देखील ठेवत होते. 2 दिवस गेले आणि अचानक मीडियाचे लोक पुष्पाताईंच्या शाळेच्या बाहेर पोहोचले आणि त्यांना ह्या नात्याबद्दल प्रश्न विचारू लागले. पण आता पुष्पाताई हैराण झाल्या होत्या की ही बातमी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचवली गेली. आणि दुसरीकडे पुष्पाताईंची सून मागे उभे राहून हसत होती आणि विचार करत होती, आली मोठी धाडस दाखवणारी, आता पूर्ण जगाला उत्तर दे, तेव्हा कळेल. चहूबाजूने हाहाकार माजला होता. पण पुष्पाताईंनी ठरवलं होतं की त्या आज गप्प बसणार नाहीत. जेव्हा सोशल मीडियाने विचारले की हे खरे आहे की ह्या वयात तुम्ही सदाशिवराव यांच्यासोबत लग्न करणार आहात का, पुष्पाताईने स्वतःला बळ आणि एक मोठा दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या की हे अगदी खरे आहे की आम्ही दोघेही लग्न करणार आहोत. पण यासाठी मजबूर करणारं कोण? हा समाज. आमच्या लग्नाला उद्देश फक्त आमचा एकटेपणा वाटून घेणे आहे. तो एकटेपणा जो तुमच्या पिढीने आम्हाला दिलेला आहे. अरे आम्ही लोक फक्त झाडाची वाळलेली पाने आहोत जी कधी खाली पडतील माहीत नाही. पण जोपर्यंत झाडाला जोडलेली आहोत तोपर्यंत खत आणि पाणीही. पाण्याची आवश्यकता आम्हाला आहे. एखाद्यासोबत हसायला बोलायला आम्हाला आवडतं आणि जर आम्ही एकमेकांचे सुखदुःख वाटून घेतले किंवा हसत 2 शब्द बोललो तर समाजाला इथे बघवत नाही. तेव्हा सदाशिवराव आले आणि पुष्पाताईंचा हात हातात घेतला आणि म्हणाले की आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून समाजासमोर आमच्या नात्यावर शिक्का बसेल आणि आमच्या हसण्याने आणि बोलण्याने कुणालाही आश्चर्य वाटणार नाही. तरीही कोणाच्या मनात काही प्रश्न असतील तर विचारा. तेव्हा गर्दीतून टाळ्यांचा आवाज ऐकू येऊ लागला. ही टाळी पुष्पाताई आणि सदाशिवराव यांच्या वयोवृद्ध मित्रांकडून वाजली होती. पाहता पाहता संपूर्ण शाळा टाळ्यांच्या गजरात घुमू लागली. सगळेच त्यांच्या या धाडसाचे कौतुक करत होते. तर मग कथा कशी वाटली नक्की सांगा. चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.